नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदासाठी झालेला पेपर आणि त्यामधील महत्त्वाचे प्रश्न. तर प्रश्न पहिला आपल्याला, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ अधिकारी कोण? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पोलीस महासंचालक. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, IT कंपनी या शब्दात आयचा विस्तार काय? तर या ठिकाणी पर्याय दिले होते, त्यातला योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 4 इन्फॉर्मेशन हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा, खालीलपैकी कोण जगप्रसिद्ध तबला वादक आहेत? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 झाकीर हुसेन. प्रश्न क्रमांक 4, पोलीस पाटील पात्रता, नेमणूक, शिस्तभंग या बाबी कुठल्या कायद्यात समाविष्ट आहेत? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर पाचवा प्रश्न होता, पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीत त्याचे कामकाज कोण बघते? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 शेजारील गावातील पोलीस पाटील. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, शीख धर्मातील दुसरे गुरु कोण? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 गुरु अंगद देव. प्रश्न क्रमांक 7, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP चा अर्थ काय? तर उत्तर योग्य असेल एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेले वस्तू व सेवा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8, सध्या कुठला वित्त आयोग स्थापित आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 15वा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मराठीचा आपल्याला, खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखायचा. इथं आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, त्यातला वेगळा, उपमा, चेतना, गुणोक्ती आणि रूपक हे एकच इथं. भुजंग प्रयास हे आपल्याला वेगळं असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढं प्रश्न होता आपल्याला इंग्लिशचा, ही हॅड स्टडीड प्रॉपरली या वाक्यात प्रॉपरली हे काय आहे असं विचारलं आहे. तर प्रॉपरली हा जो शब्द दिसायला आहे ते आपल्याला ॲडवर्ब म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल. मराठी भाषा कुठल्या लिपीत लिहिली जाते? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 देवनागरी. जायकवाडी धरणाजवळ कुठले शहर आहे? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पैठण. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 13वा, पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्यास त्याचा परिणाम काय होतो? जर पुरवठ्यापेक्षा जर मागणी वाढली तर महागाई वाढते म्हणजेच पर्याय क्रमांक 1 महागाई. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कुठला देश द्वितीय महायुद्धात अक्ष राष्ट्रात समाविष्ट नव्हता? दुसऱ्या महायुद्धात समाविष्ट नसलेला पर्याय क्रमांक 3 अमेरिका. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा. 15वा प्रश्न होता आपल्याला आणि वेगळा पर्याय होता पर्याय क्रमांक 2 बैसाखी. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कुठला महाराष्ट्रीयन खेळ आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 आट्यापाट्या. प्रश्न क्रमांक 17, कुठल्या शहराची ओळख भारतातील स्वच्छ शहर अशी आहे? पर्याय क्रमांक 1 इंदोर. प्रश्न क्रमांक 18, नांदेड जिल्ह्यात कुठल्या आदिम जमातीचे वास्तव्य आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कोलम. प्रश्न क्रमांक 19, जनुकांचा व आनुवंशिकतेचा अभ्यास कुठल्या शाखेत असतो? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जेनेटिक्स. प्रश्न क्रमांक 20, 2020च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने पुरुष हॉकीमध्ये कोणते पदक जिंकले? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कांस्य. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नर्मदा. प्रश्न क्रमांक 22, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावणारे भारतीय कोण? उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अमर्त्य सेन. प्रश्न क्रमांक 23, मार्गशीर्ष अमावस्येला मराठवाड्यात कोणता दिवस साजरा केला जातो? आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वेळ आवस. प्रश्न क्रमांक 24, युरिया हा कशाचा स्रोत आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नत्र.
25वा प्रश्न होता मराठवाडा मुक्ती संग्रामातील बँक लूट ही घटना कुठे झाली? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 उमरी. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र गीत गरजा महाराष्ट्र माझा कोणी रचले आहे? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 राजा बडे. प्रश्न क्रमांक 27 वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखायचा आहे आणि इथे योग्य उत्तर असेल आपल्याला पर्याय क्रमांक 4 डिस्ट्रॉईज. 28वा प्रश्न होता शांतीस्तूप राजवीर कुठल्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बिहार. 29 खालीलपैकी कुठला घटक प्राणी पेशीमध्ये नसतो? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पेशीभित्तिका. प्रश्न क्रमांक 30 पायथागोरसचे प्रमेय कुठल्या आकृतीबाबत आहे? पायथागोरसचा सिद्धांत आपण काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक 1 काटकोन त्रिकोण. प्रश्न क्रमांक 31 पुढील किंमत काढायची. या ठिकाणी आपल्याला 540 चा अर्थ गुणिले 15% म्हणायले म्हणजेच भागिले 100. हे शून्य कटला 5 त्रिक 15 5 दोन्ही 10 बे 1 बे बे दोन्ही 4 एक उरला बे 7 14 27 त्रिक उत्तर असेल 81 म्हणजेच आपलं उत्तर 81 येईल. 81 उत्तर हे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच याची किंमत जर काढली तर 81 येईल. उत्तर असेल 81 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32 वेगळा शब्द ओळखायचा आणि याच्यामध्ये आपल्याला काय रोग दिले तर त्यातला वेगळा रोग असेल कावीळ पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 33 रणथंबोर राष्ट्रीय उद्यान खालील पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? रणथंबोर हे विचारले आपल्याला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. प्रश्न क्रमांक 34 रिकामी जागाने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्याची देणगी दिली. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फ्रेंच राज्यक्रांती. प्रश्न क्रमांक 35 संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न रिकामी जागा यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढून सोडविला. संस्थानाच्या विलिनीकरणासाठी महत्त्वाची कामगिरी पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नाशिक. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 2 28 फेब्रुवारी. त्यानंतर 38वा प्रश्न आहे नांदेड जिल्ह्यात किती महसूल विभाग आहेत? योग्य उत्तर असेल 8. चला पुढचा प्रश्न होता उत्तर ओळखायचं होतं आपल्याला. या ठिकाणी एक समीकरण दिलं होतं आणि ए अधिक बी बरोबर किती विचारलं होतं. समीकरण सोडल्यावर उत्तर येते 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न दिला होता आपल्याला. ह्या संख्या दिल्या होता आणि याचा आपल्याला विचारला होता लसावी किती? लसावी काढताना याच्यातली सर्वात मोठी संख्या 60 आहे. या 60ला 30 आणि 18 भाग जाते का बघायचे. 30 जाते पण 18 जात नाही. 60ची दुप्पट करा 120. 120ला 18 भाग जात नाही त्याची तिप्पट करा 180. 180ला तिघांनी भाग जाते म्हणजेच याचा लसावी 180 असेल. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 180. पहा प्रश्न क्रमांक 41 पदावली सोडवायची होती. या ठिकाणी या दोघांची जर आपण बेरीज केली तर 5 आणि 5 10 येते. या दोघांतला फरक काढला तर 5 येते आणि त्यानंतर इथं -10 याचा गुणाकार केला. या दोघांचा पहिले गुणाकार करून घ्यायचा 10 5 50. 50मधून जर 10 वजा केले तर उत्तर येईल 40. 40 हे उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2 म्हणजे उत्तर असेल 40 पर्याय क्रमांक 2. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला 42वा सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 43 उत्तर मध्य भारतात उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना काय म्हणतात? उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लू. प्रश्न क्रमांक 44 हवा प्रसरण पावली की रिकामी जागा. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 विरळ होते. पहा त्यानंतर प्रश्न क्रमांक दिला होता 45 प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे प्रोबॅबिलिटी याच्यातले अक्षर टाकले आणि ते अक्षर जर आपण उलथे ठेवले त्यातून एक कार्ड उचलल्यावर ते अक्षर बी असण्याची संभाव्यता विचारली. एकूण अक्षर किती आहेत तर 11 आहेत. त्याच्यापैकी बी किती आहेत तर इथे एक बी आहे आणि हे एक बी आहे म्हणजे 2 आहेत. म्हणजेच उत्तर असेल 2/11. 2/11 हे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 46 2022मध्ये उद्भवलेल्या गोवंशीय पशूंचा आजार कुठला? तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 लंपी. प्रश्न क्रमांक 47 खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलांना काय म्हणतात? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कांदळवन. प्रश्न क्रमांक 48 मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 25 जानेवारी. पहा पुढचा प्रश्न आहे आपल्याला 49. एका धावण्याच्या शर्यतीत ए आणि बी, ए हा बीच्या पुढे होता म्हणून सांगितले. म्हणजे बी जर इथं असेल तर ए हा त्याच्या पुढं होता आणि सी आणि डी, सी हा डीच्या पुढं होता म्हणून सांगितलं. इथं सी आणि डी याच्यामध्ये सी हा पुढं होता डीच्या, म्हणजेच डी कमी असेल. आणि पुढं सांगितले बी आणि सी एका रांगत होते, म्हणजे दोघंजण एकाच इथं होते. तर अगदी बरोबर पळत एकाच सरळ रेषेत पळत होते. तर स्पर्धेत विजयी कोण होईल? सर्वात पुढं कोण आहे? तर ए आहे. म्हणजेच आपलं योग्य उत्तर असेल ए, पर्याय क्रमांक 1. 50 खालीलपैकी कुठल्या कारणाने सरपंच अपात्र होऊ शकत नाही? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कर न भरणे. 51वा प्रश्न होता खालीलपैकी कुठले जलाशय असलेले ठिकाण नांदेड जिल्ह्यात नाही? तर नांदेडमध्ये नसलेले ठिकाणे पर्याय क्रमांक 3 इसापूर. पुढचा प्रश्न होता स्टीपल चेस खेळात राष्ट्रकुल पदक विजेता मराठी खेळाडू कोण? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अविनाश साबळे. प्रश्न क्रमांक 53 होता सूर्यमालेतील चौथा ग्रह कोणता? याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मंगळ. प्रश्न क्रमांक 54 होता आशेचे भूशिर अर्थात कॅप ऑफ गुड होप कुठल्या देशात आहे? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 55 होता आपल्याला तीर्थकर ही संज्ञा कुठल्या धर्माशी निगडीत आहे? तीर्थकर जैन धर्मासाठी, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 56 महात्मा फुले यांनी कुठल्या काव्य प्रकाराची रचना केली? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अखंड. प्रश्न क्रमांक 57 खालीलपैकी योग्य स्पेलिंग ओळखायची. बजेट या शब्दाची योग्य स्पेलिंग असेल पर्याय क्रमांक 3. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न होता 58 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखायची. या ठिकाणी 2, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट इथं 32 आणि 32ची 64. म्हणजे आपलं उत्तर असेल 32. पर्याय क्रमांक जर पाहिला तर पर्याय क्रमांक 2 32. 59 अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केलेला कार्यक्रम कुठला? तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कौन बनेगा करोडपती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 60वा महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नितीन करीर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61चं उत्तर आपल्याला ऐतिहासिक 2020-21 भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून देणारा मराठमोळा कर्णधार कोण? ते उत्तर असेल 1 अजिंक्य रहाणे. प्रश्न क्रमांक 62 गुरुत्वाकर्षण सिद्धांत व समीकरण कुठल्या शास्त्रज्ञाने मांडले? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 न्यूटन. प्रश्न क्रमांक 63 संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? आणि या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. पुढचा 64वा प्रश्न होता आपल्याला लक्षद्वीपची राजधानी कोणती? आणि उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 करवती. प्रश्न क्रमांक 65 चलनी नोटांवर कोणाची सही असते? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रिझर्व्ह बँक गव्हर्नरची. प्रश्न क्रमांक 66 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ग्रामसेवक. 67 नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणी खंडेरायाची प्रसिद्ध यात्रा भरते? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 माळेगाव. प्रश्न क्रमांक 68 सिंहगड किल्ल्याचे मूळचे नाव काय? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कोंढाणा. प्रश्न क्रमांक 69 दागिन्यांनी सजवलेला या अर्थाचा शब्द कोणता? दागिन्याने सजवलेला म्हणजे काय सांगायचे? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अलंकृत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 होता मराठवाड्यातील कृषी विद्यापीठ कुठे आहे? आणि योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.
त्यानंतर पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कुठली बाब पोलीस पाटलाच्या कर्तव्यात समाविष्ट नाही? तर 1 नंबरला गावातील कायदा सुव्यवस्था राखणे समाविष्ट आहे. त्यानंतर दुसरा पर्याय होता, कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे आहे. नैसर्गिक आपत्ती रोगराईबाबत संनियंत्रण करणे हे सुद्धा आहे. मतदान केंद्र प्रमुख म्हणून काम पाहणे हे आपल्याला या ठिकाणी कर्तव्यामध्ये समाविष्ट होत नाही. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72, खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यात वाहत नाही? आणि याचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 वैनगंगा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73, नीरज चोप्रा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे? नीरज चोप्रा म्हणले की आपल्याला माहिती आहे पर्याय क्रमांक 3 भालाफेक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74, भारत स्वतंत्र झाला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 माउंट बॅटन. प्रश्न क्रमांक 75, पोलीस पाटील पदाची नियुक्ती प्राधिकारी कोण? पोलीस पाटलांची नियुक्ती करणारा अधिकारी कोण असं विचारले आपल्याला. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO. प्रश्न क्रमांक 76 होता आपल्याला, विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? आणि उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 कुसुमाग्रज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77, आत्मा पॉम्पलेट या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 आशिष बेंडे. प्रश्न क्रमांक 78 होता, निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी किमान वय किती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 18 वर्ष. त्यानंतर 79वा प्रश्न होता आपल्याला, एक्सपेरिमेंट या शब्दाचा अर्थ काय? आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ विचारला होता. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 प्रयोग. आणि प्रश्न क्रमांक 80 होता आपल्याला, वस्तू आणि सेवा कर याला इंग्रजीत संक्षिप्त स्वरूपात काय म्हणतात? आणि उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 GST. तर अशा पद्धतीनं हा नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदासाठी घेतलेला पेपर होता. पेपर या ठिकाणी आपण पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेपर D म्हणजेच प्रश्नसंच D होता. यातील काही प्रश्न लक्षात आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं. आणि अशाच पद्धतीनं विविध जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाच्या पेपरसाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.